निजामकालीन मराठवाड्यामध्ये सुद्धा निजामकालीन जी सरंजामशाही होती किंवा देशमुखी पाटीलकी होती, तर तो मराठा एक व्यक्तींना मानणारा एक गोरगरीब मराठा आहे, ज्याला आपण रयत म्हणू शकतो. तरी सुद्धा तिकडचा शेतकरी मेहनत करतो, कष्ट करतो आणि तो ऑलरेडी तिथला कुणबी आरक्षण घेतो. मराठ्यामध्ये पण दोन प्रकार आहे सर. एक छत्रपतींना मानणारा मराठा आहे आणि एक निजामांना मानणारा मराठा आहे. कारण निजामकालीन मराठवाड्यामध्ये सुद्धा निजामकालीन जी सरंजामशाही होती किंवा देशमुखी पाटीलकी होती, तर तो मराठा एक वेगळ्या पद्धतीने आपण पण छत्रपतींना मानणारा एक गोरगरीब मराठा आहे, ज्याला आपण रयत म्हणू शकतो. तर खरं सर आधी कंडिशन अशी होती की उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असं होतं. पण आज जर विचार केला तर नोकरी व्यापार मध्यमच आहे, पण नोकरीची आणि शेतीची जागा बदलली. आज उत्तम नोकरी आहे आणि कनिष्ठ शेती झालेली आहे आणि आधी उत्तम शेती होती आणि कनिष्ठ नोकरी होती. मग आता आजकाल कसं झालं की सर शेतकरी इतकी कनिष्ठ झाली आहे शेती की एक तर पिकाला भाव नाही आहे, म्हणजे विकतं ते पिकत नाही आहे आणि पिकतं त्याला भाव देत नाही आहे. त्यामुळे पिकाची किंमत कवडीमोल झालेली आहे आणि आज शेतकऱ्याच्या मुलांना मुलीसुद्धा कोणीही द्यायला तयार नाही आहे. आता राहिली गोष्ट हुंड्याची, तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेले, नाशिक जिल्हा असेल, औरंगाबाद असेल, त्या ठिकाणी हुंडा हा घेतलाच जात नाही. तरीसुद्धा तिकडचा शेतकरी मेहनत करतो, कष्ट करतो आणि तो ऑलरेडी तिथला कुणबी आरक्षण घेतो. मात्र कुणबी हा अगदी मोजके, म्हणजे गावात तुम्हाला मराठ्यांमध्ये 1-2 कुणबी दिसेल, बाकी तर नाही. मराठवाड्यामध्ये हुंडा ही पद्धत जरा जास्त प्रचलित आहे. कारण काय करणार सर, आता हुंडा जर म्हटलं तर तिथेही एक आलं, नोकरीवाला असेल तर त्याला हुंडा द्यावाच लागतो. मग लोकांचं हे आहे की नोकरी कशी मिळवता येईल किंवा नोकरीकडे कसं जाता येईल आणि त्याला एक आरक्षण हा एक पर्याय म्हणून लोक बघतात. आता खाजगीकरणामध्ये आरक्षणाचा किती फायदा होईल माहीत नाही, परंतु सर आरक्षण आज खूप गरजेचं आहे. आणि आज जो काही काल जाहीर झालेला आहे, आता हुंडा पद्धती आहे, खरं तर ह्या सामाजिक विकृती आहे, सामाजिक आजार आहे आणि बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता बऱ्याच संघटना आहे, सामाजिक संघटना असतील तर त्या संघटना, आता मराठा सेवा संघासारख्या संघटना यांनी हुंडा पद्धती बऱ्यापैकी बंद केलेली आहे. खरं तर कायद्यानुसार गेलं तर हुंडा हा अमान्यच आहे, पण छुप्या